श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे अतिशय सुंदर संदेश नक्की ऐका. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती साक्षात डोळ्यांसमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्यांचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. मित्रांनो, कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. त्यांच्या जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे काही सुंदर संदेश आणि विचार हे आपण पोहोचवण्याचे काम करणार आहोत. तर मित्रांनो, स्वामींचे भक्त असाल किंवा स्वामींवर तुमची अतोनात श्रद्धा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे काही विचार नक्की पहा. मित्रांनो, रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचं ठरतं. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत. असेच काही विचार आपण बघूयात. मित्रांनो, स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. स्वामी सांगतात, वाईट वेळी साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी विसरून जाऊ नका. स्वामी म्हणतात, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळ ही आपोआप जाते. स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी स्वतःची प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ना, त्यांची प्रगती ही कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात पहिलं तुम्ही शब्दांवर लक्ष ठेवा. स्वामी म्हणतात, कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे, इतका शक्तिशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. स्वामी म्हणतात, उपवास फक्त अन्नाचाच का करावा, कधीकधी उपवास हा वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधीकधी उपवास मीपणाचाही करावा. स्वामी सांगतात, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिऊ नकोस, सदैव तुझ्या पाठीशी आहे मी. स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावर सुद्धा मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामी सांगतात, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जरी जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या माईनं जवळ घेणारे स्वामीशिवाय आपलं कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याच्या प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील.
आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ नक्की मिळणारच. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ, आठवण कर, मी आहे तुझा विश्वास. किती दिवसाचं आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. फूल बनवून हसत राहणे हेच जीवन आहे. फूल बनवून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःख जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. स्वामी म्हणतात, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला माझा सदैव आशीर्वाद आहे. स्वामी सांगतात, बाळांनो, नियती कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपली किंमत ठरवत असतो. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून येईल ते तुमचं कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत सदैव असेल. स्वामी सांगतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मी पण आज सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही. मित्रांनो, स्वामींचे संदेश, उपदेश तुम्हाला आवडले असतील तर प्लीज स्वामींसाठी एक लाईक नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर श्री सद्गुरू स्वामी समर्थ अशी सुंदर कमेंट्स करा. आणि असे सुंदर स्वामींचे विचार ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.